Hello, this is Dinesh Pawar. I am the director and host of PR Station, and I am very thankful to my audience for the lovely gestures and keep support and blessings. So today is a big day for me क्योंकि बहुत बड़ी दिनों से मेरी जो प्रतीक्षा थी और वो प्रतीक्षा आज मेरी इच्छा में पूरी होने जा रही है क्योंकि मेरे फेवरेट जो वर्सेटाइल एक्टर है उनके साथ मैं आज का सेशन अटेंड करने जा रहा हूँ। और सर मैं आपको तो यही डायलॉग एक शायरी मुझे याद आई है कि वो परफेक्टली इस सिचुएशन के लिए मैच हुई है। इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने मुझे तुम्हें मिलाने की साजिश की है, और वो आज दिन जो है अच्छा मौका मुझे मिला है जो आज रूबरू मैं करने जा रहा हूँ। So I'm gonna start today's session with one of my favorite personality, versatile actor, very down to earth human being, none other Mr. Samir Dharmadhikari sir. So welcome on my channel. Thank you so much. So thank you so much. आपने वक्त निकाला और बहुत दिनों से मेरी एक्चुअली प्रतीक्षा थी कि आज आप मिल पाए मुझे और ये सेशन मैं करने जा रहा हूँ, तो मुझे बहुत खुशी हो रही है इस चीज़ की। सो सर पहला जो है मैं एक्चुअली हिंदी में इसीलिए मैं कह रहा हूँ कि सर ने जो काम किया हुआ है वो मराठी एज वेल एज हिंदी, इंग्लिश फिल्म भी उन्होंने की हुई है और सीरियल्स और सिनेमा, ये दोनों के भी प्लेटफॉर्म्स पे उनका जो कि ऑरा रहा है बहुत सुपर्ब रहा है। इसलिए मुझे ऐसा लगता है कि मराठी ऑडियंस उनको पसंद करती है, लेकिन हिंदी में भी कुछ फ़ैन फॉलोइंग सर की है और काफ़ी अच्छे पैमाने में है। तो इसलिए मुझे ऐसा लगता है कि कुछ हिंदी की भी बात हो जाए, कुछ मराठी की भी बात हो जाए। खरं तर आपल्याला अभिमान आहे कि समीर सर मराठी इंडस्ट्रीतना खरं तर बिलोंग करता है, बट उन्होंने जो फिल्म हिंदी में की है और जो कि बहुत फेमस अच्छी फिल्म्स है, अच्छे डायरेक्टर के साथ, अच्छे एक्टर्स के साथ उन्होंने काम किया है। इवन उनके सीरियल्स की भी काफ़ी नाम जो है मशहूर हो चुके हैं। सो देखते हैं सर क्या पसंद करते हैं, मराठी हिंदी। सो ट्राई करेंगे कि दोनों ऑडियंस हम कैप्चर कर पाए। सो थैंक यू सो मच सर। तो पहला सवाल तो सर आपने कब और कैसे स्टार्ट किया, मतलब इंडस्ट्री में एज एन एक्टर? ओके, एक्टर तो बचपन से होता है। मेरा बचपन यहाँ की शुरुआत यहाँ से हुई थी, जहाँ बैठा है शीतल रेस्टोरेंट कोथरूड में। तो सामने जो घर है वो जो ब्लू कलर की खिड़की आपको नजर आ रही है, ब्राउन, वहाँ मेरा बचपन गया। सुपर, बहुत ही नजदीक है। ये रामदेव से लेके शीतल तक अभी भी आ रहा हूँ यहाँ पे, और कुछ अन्ना प्रिविलेज देते हैं इस मामले में। तो बचपन ऐसा नहीं, बस पढ़ाई हुई, स्पोर्ट्स में बचपन से था मैं। स्विमर बेसिकली हूँ, वॉलीबॉल डेक्कन से खेलता था। आपल्या टियर टँक डेक्कन जिमखान्याकडनं खेळणं खूप झालं, जिमखान्याकडनं। नंतर मग आम्ही शिफ्ट झालो कात्रजचे, भारतीय विद्यापीठला ॲडमिशन घेतली आणि नंतर मग वी वेंट टू कात्रज आणि मग कोथरूडशी थोडंसं, ऑफकोर्स माझं दर सुट्टीला येणं व्हायचं। माझे जुने मित्र इकडचेच आहेत, माझी सासूरवाडी समोर आहे, त्यामुळे ते कनेक्शन कधी जात नाही, इट्स ऑलवेज देअर। सुरुवात अशी झाली की मी एक चुकून फॅशन शो केला। हा, चुकून केला। असं झालं की त्या दरम्यान अजूनही असं म्हणतात की पैसे घेऊन हिरो बनवण्याची प्रथा, खूप सारे फ्रॉड्स असे होते मधल्या काळामध्ये। तेव्हा आय वॉज वर्किंग, मी जॉब करत होतो, इंजिनिअरिंग झालं, नंतर मग जॉब सुरू झाला माझा। माझ्या बहिणीची मैत्रीण, लहान बहीण आहे मला, तिची मैत्रीण, तेव्हा दादा कमवता होतो, पगार मिळायचा, दादा आमचा फॅशन शो बघायला येईल। मला वाटतं क्लासेस पेट्रोलचा खर्च आहे फक्त, तुम्ही डायरेक्ट 100 रुपये दे। म्हणलं कसले 100 रुपये? म्हणलं तर जायला पाहिजे। मी आणि माझा मित्र आम्ही दोघं जण असं डबल सीट गेलो, नेहरू मेमोरियलला शो होता आणि म्हटलं मजा आहे, मलाही चालायचं आहे असं। तर रश्मी नाव होतं, रश्मी कुलकर्णी, म्हणले रश्मी इकडे, मला ते चालायचं आहे तुमचं फॅशन शोचं, आणि चालू आहे। त्याच्या आधी असं होतं की इंजिनिअरिंगमध्ये आमचे MD CTRचे MD ते म्हणायचे की तू मॉडेलिंग का नाही करत? ओके. आणि ओके
त्यांचा लिंटासमध्ये कोणीतरी मित्र होता, अनिल कुमार ऑफकोर्स त्यांचं नाव, त्यांचे CEO जे होते ते. मला आय गॉट अ गुड फ्रेंड इन लिंटास, गिव्ह मी अ फोटोग्राफ. त्यांनी ID कार्डचा फोटोग्राफ दिल्यानंतर त्यांनी बघितलं. आय सेड समीर, आय थिंक सो यू बेटर विथ द मशीन्स, सो यू बेटर कॅरी ऑन विथ डेव्हलपिंग द मशीन्स मोर दॅन गेटिंग इन टू मॉडेलिंग ॲट दिस टाइम. तर पण ते मग ती जर्नी सुरू झाली. एमॅच्युअर पहिला एक शो केला जिथे प्रोफेशनल लोकांनी, राजेश बायनेने मला बघितलं. आणि तेव्हा केअर ऑफ नंबर होता. ऑफकोर्स केअर ऑफ नंबरच असायचं. मोबाईल पेजेस जनरेटिंग सुरुवात होती ती. आणि तो म्हणाला की अरे पे यू समाउंट जी माझी सॅलरी होती ॲट दॅट टाइम. ओके. वाव, असं पण असतं. मग मी पहिला चाललो. ऑफकोर्स त्या स्विमिंग बॅकग्राऊंड, स्पोर्ट्स बॅकग्राऊंडमुळे तो फिटनेस होता. आणि त्या टीचरची खूप गंमत झाली होती. नॅचरल शो केला होता तेव्हा. मला हे टर्म्स माहीत नव्हता. तसे ते पेंजंट्स आले, ट्रेन करतात मॉडेल्सने, असं चालायचं, असं चालायचं. असं ग्रूमिंग सेशन. मी दिल का फौजी आणि बाकी स्पोर्ट्सवाला मला पहिलंच माहिती होतं. सो दॅट टीचर म्हणाले की कॅन यू वॉक. आणि ती शी वॉज अ यंग गर्ल आणि शी रिअली लाईक मी ॲट दॅट टाइम. आय वॉज अ बॅचलर. I still remember the teacher. Like, can you walk? Well, of course I can walk. I came in walking. ती हसली आणि ती म्हणाली ओके. आणि माझ्या डोक्यात एकच होतं, आय वोंट पे अ पेनी. मी एक पैसा देणार नाही आणि पैसा घेणार नाही तुझ्याकडनं. ओके ओके. मी पैसे देणार नाही. ते म्हणाल नाही काहीच नाही. दॅट्स गुड, फंटॅस्टिक. नंतर मग फॅशन शो सुरू झाले. मग दिनेश भाई बरोबर काम केलं. म्हणजे जैन कलेक्शन बरोबर त्यांचे शूटिंगची ऍड ऑफकोर्स 5 वर्ष मी रेमंड्स मॅन होतो. मग हे म्हणजे रेमंडला कनेक्ट करण्याआधी आधीच सगळं ही सुरुवात होती सगळी. फॅशन आणि नाटक किंवा मग PDS आपलं थिएटर अकॅडमीचं एक नाटक केलं. माझी बायको नाटकाशी कनेक्टेड आपू आहे होती. म्हणजे आज नंतर ती बेसिकली कॅमेराची आहे. पण ती तिच्यावर मला नाटक असं डायव्हर्ट झालो की अरे समीर हे. आणि हां रॅम्प नंतर मग सुरू झालं आपण करूया. मग मी तो इंजिनिअरिंगचा जॉब होता. आय वॉज मॅरिड. मला लग्न झालं होतं जेव्हा मी प्रोफेशनली ॲक्टिंगमध्ये आलो. ओके ओके. नोकरी परमनंट जॉब झालं लग्न. अच्छा. आय हॅड अ ब्युटिफुल वाईफ. ब्युटिफुल वाईफ म्हणजे मित्रमैत्रिणीसारखेच होतो. खूप लवकर लग्न केलं आणि आम्ही केलो. म्हणजे मुंबईला जायला लागेल. पहिला एकटा जायला लागलो. नंतर मग या दरम्यान जॉब म्हणजे इंजिनिअरिंग जॉब करत होतो. ओके. शॉप फ्लोअर करायचो. R&D ला होतो मी. ओके ओके. डेव्हलपमेंट मध्ये होतो. सुपर. तो किती वर्ष तुम्ही मग जॉब? 6 वर्ष केलं. वा सुपर. आणि ते जॉब करता करता इव्हन फॅशन नाही फॅशन इंडस्ट्री मला खरं सांगायचं मग फोटोग्राफी केली आपू बरोबर. अच्छा. शिरोडकर काकांबरोबर. त्याचं नॉलेज मला काही महिने मिळालं. असे 2-3 असे त्यातलं विन विन जे होतं ते ऍक्टिंग आणि होतं जिथे मला लगेच संसार माझा थाटता येईल एवढे पैसे लगेच मिळाले. ओके. इंजिनिअरिंग कुठल्या ब्रांचमधून? मी मेकॅनिकल. आणि कुठल्या कॉलेज? भारतीय विद्यापीठ. भारतीय विद्यापीठ. आणि तिथून पहिली बॅच. अच्छा सुपर. म्हणजे तुम्ही खरं तर सर तुमच्याकडे बघून इव्हन बऱ्याच माझ्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत ज्या गप्पा होतात सो पहिल्यांदा बघणारा माणूस तर तुम्ही जेव्हा मराठी जोपर्यंत तुमच्या पोटांमधनं बाहेर पडत नाही त्याच्या आधी तर फॉरेनर आणि ते घारवे डोळे ते आई वडिलांची कृपा अजून काही नाही. सुपर सर. म्हणजे तो ऑराच एवढं काही सांगून जातो की इथं तुम्ही जे आज आलात आणि एवढ्या 25-30 वर्षाचा जो काही पल्ला गाठला तर डिझर्विंग अफकोर्स. म्हणजे तुम्ही स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या त्या मेहनतीवर कामावर काम मिळत गेलं आणि तुम्ही चांगला पल्ला खरं तर गाठला आहे. सो मराठी आणि हिंदी सर तुम्ही मला असं वाटतं की मराठीपेक्षा हिंदीत खरंच खूप चांगलं आणि जास्त काम केलेलं आहे. त्याची खूप गंमत म्हणून एक गोष्ट सांगतो. लक्ष्मीकांत दादा म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे मामांबरोबर आम्ही पहिल्या फिल्म्स केल्या. आणि ऑफकोर्स त्यांच्या एवढं सुपरस्टार मराठीत कोणीच नाही आहे आणि होऊ शकणार नाही. दादा आहेत ऑफकोर्स. दादा गोष्टी आणि ऑफकोर्स आपल्या एरामधले म्हणून पण माझ्या एरामधले तेच सुपरस्टार आणि मराठी आयुष्यभर ते सुपरस्टार आहेत. ऑफकोर्स आमच्या जनरेशनमध्ये पण आहेत. पण त्यांच्या एवढा जो फिल्ममधला जो त्यांनी
तो नाही आम्हाला अनुभवता आला त्यात असं म्हणून. आणि लेजंड मंडळी. तर ते कसं. आणि मी खरं तर मग हळूहळू मॉडेलिंग सुरुवातीला म्हटलं बाबा मराठी पिक्चरमध्ये यायचं असेल आता तुला स्कोप नाही. आमचे 2 सुपर आता जाणवत होतं इथे देखणा हिरो चालत नाही. म्हणजे त्यांना मराठी मधल्या याच्यासाठी कारण की मग मी मॉडेलिंगकडे वळलो, ॲडव्हर्टायझिंग फील्डकडे वळलो जिथे 40-40 सेकंदाचं स्किट असायचं. ओके. म्हणजे आपली कोणती ॲड बघा एखादी गोष्ट विकत द्यायची असेल तर तुम्ही एक छोटं नाट्य करता आणि मग त्यांना कन्व्हिन्स करता नवरा बायको असतं की माझं प्रोडक्ट आहे. मग तर ते करायला लागलो. ते करता करता मग रेमंड्स मिळालं. एकाचे 4, 4चे 8, 8चे 16 असं ते खरं होत गेलं. आणि मी फक्त ते फॉलो करत गेलो आणि इमानदारीत काम करत गेलो जी माझी जबाबदारी होती. तर इट्स अ प्रोफेशनल थिंग. तर प्रत्येक गोष्ट त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे डायरेक्टरला काय हवं आहे प्रोड्युसरला काय हवं आहे आधी मीट करून की आम्हाला मीटिंगला सांगतातच. मी माझं काम इमानदारीत केलं आणि ते मिळत गेलं. मला भयंकर आवडतं माझं काम. कोणतंही काम असेल तरी आवडतं. ॲक्च्युली म्हणजे माझा तर अजून प्रसंग खरं आला नाही. आपण सेटवर कधी भेटलो नाही. पण माझी खरं तर खूप मनापासून इच्छा आहे. का तर मी आत्तापर्यंत ज्या काही सिनेमांसाठी असिस्ट केलेलं आहे ज्या टेलिव्हिजन कमर्शियलसाठी मी असिस्ट केलं आहे किंवा स्वतः जे डिरेक्ट केलं आहे त्यातनं माझा आत्तापर्यंत जो 5-7 वर्षाचा अनुभव आहे तो डिफरन्स याच्यासाठी सर काही ॲक्टर्सचा स्वभाव आणि एका डिरेक्टरसोबत त्यांची फ्रिक्वेन्सी मॅच करून घेणं किंवा त्यांना जे पाहिजे त्या पद्धतीने मिळतं आहे किंवा नाही मिळत आहे. कधी कधी ॲक्टर आपल्या स्वतःच्या ॲटिट्यूडमध्ये वेगळ्या झोकात चालला गेलेला असतो आणि मे बी डिरेक्टरला ज्या गोष्टी पाहिजे त्या मिळत नसतात. तुमच्या बाबतीत हे कम्प्लिटली अपोजिट आहे. म्हणजे तुम्ही ज्या वेळेस तुमचं सहकार्य की तुम्हाला म्हणजे ॲज अ डिरेक्टर जेव्हा तुमच्याकडे अप्रोच करतोय आणि त्यांना ज्या गोष्टी पाहिजेत हे जेव्हा नरेशन मिळते त्यावेळेस तुमच्याकडनं नेहमी हाच प्रयत्न राहिला आहे. तुम्ही तुम्ही हो म्हणालात की खरं एखादी गोष्ट तुम्ही रिपीटेड एखादी रोल तुम्हाला नाही होत की तुम्हाला नाही होत तेवढं चॅलेंज फेस करायला तुम्ही दुसऱ्या रोलमध्ये अडकलेले असतात. मग नाही म्हणावं असं वाटतं. एकदा नाही म्हटलं तर मग पण तंगड्यात तंगडं होतं तर पहिलं ते रिडिंग देतोच. पहिलं रिडिंग असतंच की काय तिथेच आपण सांगू शकतो की माझं मीठी नाही की मला याला लागणारे जे कष्ट आहेत ते मला आत्ता घेता येणार नाही. हे आधी क्लॅरिटी असेल तर मग पुढे जाऊन तो त्रास होतो. म्हणजे मी माझं म्हणणं एक्झॅक्टली तेच आहे की तुम्ही आणि दुसरी गोष्ट पैसे वेळेवर द्यायचं तंगी लागलेली असते. येस 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 ऑफकोर्स काम झाल्यानंतर जर का त्या गोष्टी वेळेत मिळाल्या तर त्याचा आनंद खूप वेगळा असतो. कारण सर तुम्ही हे सगळं सुरू करताना जॉब क्विट करायचा ही मुवमेंट तुम्हाला कधी वाटले की ह्या वेळेस आपण ते मी किर्लोस्कर माझा शेवटचा जॉब होता फिल्टर्स. तिथे जे प्रेमाशी महिला उद्योग तिथेच प्रतिभा ॲडव्हर्टायझिंगचे इथे आमचं खाली ऑफिस होतं. तिथे डिझाईनमध्ये होतो मी. आमचे लेजंड आमचे गौतम कुलकर्णी आमचे बॉस होते MD आमचे तर त्यांचं सेक्रेटरी होतो. पण तिथून मग किर्लोस्कर फिल्टर्समध्ये आलो. देन आय केम इन टू ॲक्टिंग. तर मी पहिल्यांदा नाटक केलं. चुकून असं झालं की बाबा हा जायचं आहे असं कोणीतरी आहे का. एक भरतनाट्याचं मी पहिलं केलं. तिथे एक रंग लागला आणि चस्का लागला. खरं सांगायचं चस्का लागला म्हणतात ना एकदा रंग लागला की निघत नाही तो. चस्का लागला आम्हाला आणि तो चस्का मग सुरू झाला. आणि साथीला बायको शिवस ती पिढी आणि पहिल्या वर्षात कमल आर्ट याच्यामध्ये तिला पहिल्यापासून माहिती होतं की माझं ते म्हणायचं अरे मग तुझ्यामध्ये आहे ते. मी ते कुठे वापरायचं माहिती आहे का कित्येक आमचे सेक्रेटरी लवकर फॅक्स तेव्हा फॅक्स पाठवायचे नाही ते करेक्ट नाही काय ते मला माहिती होतं की माझ्यामध्ये काय आहे. म्हटलं गुड मॉर्निंग मॅम प्लीज माझं फॅक्स पाठवा ना खूप इम्पॉर्टंट. ओके धर्माधिकारी असं म्हटल्यानंतर मला की बस माझं काम झालं. तर ते माझ्या बायकोला ती क्वालिटी माहिती होती असं बहुतेक. सर एक मार्केटिंग पण मी कधी मार्केटिंग मध्ये होतो R&D मध्ये होतो. बट ओ बाई जरा द्या की फॅक्स असं मी आयुष्यात कधी म्हटलेलं नाही. एखाद्या माणसाला जेव्हा आपण स्वतःला कसं विकू शकतोय
हे जमलं तर बऱ्यापैकी गोष्टी जमलेल्या असतात. म्हणजे समोरच्या कम्फर्ट झोन मध्ये आणायचं असतं की मॅडम तुम्ही आहात म्हणून मी आहे, तुम्ही नाही केलं तर माझं बोंब बेसिकली. मॅडम प्लीज एकदा कराल का लवकर 5 मिनिटात. ते 5 मिनिटात म्हणजे कोणाचंही ते आणून द्यायच्या नाहीत, पण ते मला माझ्या टेबल पर्यंत धर्माधिकारी तुमची स्लिप मॅडम उभं राहून मी म्हणायचं थँक्यू सो मच मॅडम. तुम्ही तुमच्या चेहऱ्याचा, तुमच्या देखणेपणाचा, आवाजाचा, सगळ्याच गोष्टींचा फायदा पुरेपूर घेत गेले आणि नाही एक्झॅक्टली चांगल्या गोष्टी कन्व्हिन्सिंग पॉवर असल्यामुळे. आणि तिथे ती जी मॉडेलिंग किंवा खरं प्रोडक्ट विकण्यासाठी जी क्वालिटी लागते ती आपल्याकडे आहे. ही हे त्याचा मी कधी विचार नव्हता केला आणि ते कुठेतरी आम्ही दोघांनी जाणवायला लागले की अरे वेगळं ग्रूमिंग अप. का आम्ही गेलो होतो तेव्हा आम्हाला लोन मिळायचं नाही ॲज ॲक्टर्स, आता मागे लागतात प्रत्येक ॲक्टर्स, नॉट मी ओनली. तर अशा स्टेजमध्ये होतं की माझ्या काकांनी, मोठे काका होते तेव्हा, किंवा आमच्या सासूरवाडीचं काही म्हणायचं की अरे नाटक धंदा ठीक आहे पण फोटा पाण्याला काय आहे. पण तो वेगळाच धंदा होता जो आम्हाला हळूहळू कळायला लागला. मुंबईत गेल्यानंतर मला कळायला लागला, अप्पूला तिच्या कॅमेरे टेक्निकल डिपार्टमेंटमधलं कळायला लागलं. मग ते एक 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 कळत गेलं आणि मग ते पुणेरी आणि मध्यमवर्गीय असल्यामुळे ते उधळण्यापेक्षा साठवूया असं होतं. मग ते साठवत ऑफकोर्स प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने मुंबईत गेल्यानंतर, कारण आपलं शहर नाही आहे की प्रत्येक गोष्टीला पैसे तुम्हाला मोजायला लागतात, कारण तिथे प्रत्येकजण पैसेच कमवायला आलेला आहे. इट्स अन फायनान्शियल कॅपिटल. ऑफकोर्स आम्ही झोपडपट्टीमध्ये राहिलो काही वर्षानंतर, मग एक एक जोडले पैसे, मग पहिलं घर घेतलं, नंतर मग ऑफकोर्स मग स्टेबिलिटी थोडीशी आली. आय हॅड किड्स. मग एकाचं जसं म्हणलं अशी कामं मिळत गेली, चांगली होती, चांगली आहे ती, चांगल्या लोकांबरोबर करत गेलो. आणि खरं तर हा प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त मी क्रॉस क्वेश्चन करतो सर. तुम्ही म्हणजे आतापर्यंत ऑडियन्सला माहिती आहे किंवा नाही आय डोंट नो, पण माझा हा मनातला प्रश्न आहे. ॲक्टिंगवर 100% डिपेंडन्सी आहे आणि त्याच्यावर सगळा परिवार किंवा पूर्ण फॅमिली आपल्यावर डिपेंड आहेत. पण या व्यतिरिक्त तुम्ही फायनान्शियल स्टॅबिलिटीसाठी दुसरा कुठला सोर्सचा विचार किंवा सुरू केला आहे की हा बाबा ही गोष्ट माझ्यासाठी बॅकअपला ऑलवेज असावी माझा आहे. म्हणजे बरेच आता ट्रेंड आहेच, म्हणजे ॲक्टर्स असतील, क्रिकेटर्स असतील, फॅशन इंडस्ट्रीतनं काही लोक असे बिलॉंग करतात की स्वतःच्या याच्यानुसार आपला काहीतरी बिझनेस ते स्टार्ट करतात. आमचं ॲक्च्युली प्रोडक्शन हाऊस आहे सलाम सिनेमा, जे आम्ही निरोप फिल्म केली. तो वी ऑलरेडी हॅव इन प्रोडक्शन हाऊस. पण आमच्या कामामध्ये इतकं अडकलो आहे खरं सांगायचं मी ॲज अन ॲक्टर की ते कमिटेड जॉब आहे प्रोडक्शन. इट्स नॉट की बाबा हां चला उद्या पिक्चर करूया, झाली का स्क्रिप्ट, हां झालं चला करूया, किंवा डिरेक्शन म्हणा फॉर द इन्स्टिंग, प्रोड्युसिंग, मेकिंग अ फिल्म असेल. तर ती तयारी मग प्रायोरिटीज बदलायला लागतात. लाईफ मधल्या प्रायोरिटीज बदलायला लागतात. कारण का ते हे मुलं बाळा नसतानाची गोष्ट वेगळी असते की ओके चल होतात आहे, आता प्रायोरिटीज बदलायला लागतात. आणि मग एक वेळ येईल जिथे परत आम्ही सुरू करू. आणि त्याची वी मेक इंजिनिअरिंग फिल्म्स. माझी बॅकग्राऊंड, मी तरी इंजिनिअरिंग, मी वडिलांचे पैसे वाया घालवले नाही, सीट वाया घालवली नाही, यांनी पण नाही घातले इंजिनिअरिंग केलेलं, त्यामुळे सीट वाया गेले त्याचा पुरेपूर वापर करतो. एक्झॅक्टली. म्हणजे आपण तिथं शिकलेले जे काही लॉजिक्स आहेत ते तर आपण आपल्या लाईफमध्ये आपल्याला कळतात. त्या ह्याच्यामध्येच करणं होईल पुढे. इंजिनिअरिंग आयुष्यात कधी सुटणार नाही. प्रोफेशन म्हणून आता मी त्याचा वापर करत नाही, पण ऑफकोर्स ॲज अन गुड हॉबी डोकं तसंच चालतं अजूनही. तर काही सॉफ्टवेअर्सवर काम करतो किंवा फ्री टाईममध्ये. आणि आहे घरी एक छोटासा स्टुडिओ आहे. सो मग पुणे आणि मुंबई, मग तुम्ही रेसिडेन्शियल जास्त करून मग पुणे की मुंबई? आत्ता आजकाल मी पुण्यात यायला लागलो आम्ही सगळे. आणि पण रेसिडेन्स असं मुंबईत आहे. ओके, राहतो मुंबईमध्ये. झाली आता काउंटिंगमध्ये 97, 98 आय शिफ्टेड. 98 वॉज अ टाइम. ओके. सो तुम्हाला काय वाटतं सर, म्हणजे पुण्यात राहिल्याने आपल्या फील्डला बिझनेस म्हणा किंवा ऑपॉर्च्युनिटीज म्हणा ते जास्त आहेत की मुंबईत राहिल्यानंतर आहेत की राहण्याशी काही मतलबच नाही? मुंबईत राहिलं की तुम्हाला ॲक्सेस सिम्पल असतो, मेन मार्केट आहे. काही कोणी म्हटलं की बाबा मुंबईमधनं इंडस्ट्री जाणार, असं नाही म्हणा. शूटिंगसाठी, लोकेशन्ससाठी बाहेर जाणं होईल, माईट ॲज वेल समटाईम्स. माझा प्रश्न होतो सर, मुंबई आणि पुणे आणि याच्यातला
डिफरन्स आपल्या फील्डसाठी प्रेफरेबल पुण्यात राहिलं किंवा मुंबईत राहिलं तर खरं तर बऱ्याच लोकांचं असं म्हणजे न्यू कमर्सच्या ज्या काही गॉसिपिंग चालतात त्याच्यात बऱ्याच लोकांचं म्हणणं असं टेक्निशियन्स असेल किंवा ऑनस्क्रीन काम करणार असेल तर बाबा मुंबईत गेलं तर जास्त फ्लेक्झिबिलिटी आहे. हा बरोबर आहे, ॲब्सोल्युटली. कारण तुम्हाला जर पुण्यातनं जाऊन तो माणूस मोकळा पाहिजे ना, ज्याला आपल्याला भेटायचं आहे, की ज्याला किंवा बाकी जे ऑडिशन्स असतील, एखादा ॲक्टर असेल, की तुम्ही त्या मार्केटमध्ये थांबणं महत्त्वाचं आहे. मी आता मुंबईहून यायला लागलो कारण माझं खूपसं काम ऑफकोर्स ऑनलाईन होत असेल किंवा ऑनलाईन तुमच्या ऑडिशन्स होतात. इट्स इझी, आजकाल पाठवू शकता तुम्ही ॲट वन प्लेस. पण कसं आहे ना, इट्स ऑलवेज टू हॅव अन फिजिकल मीटिंग. एकमेकांसमोर जाऊन तुम्ही केलं तर तुम्हाला नक्की काय क्यूज आहेत, की नक्की काय रिक्वायरमेंट आहे त्या कॅरेक्टरची ती कळेल आणि इट विल बी इझी फॉर एव्हरीथिंग. तर हो, तुम्ही यू हॅव टू बी मुंबईत जाणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्ट लगेच नाही मिळत. गेल्याने तुझ्यासाठी असं एअर इंडियासारखं ताट घेऊन हारवत नसतो. तर प्रत्येकाला आपला वेळ लागतो. किती वेळ लागतो हे कोणी सांगू शकत नाही. अबाउट टू बी व्हेरी ऑनेस्ट ऑन. मी म्हटलं होतं की 1 महिन्याभरात त्याला क्रॅक द नट. नाही, आय टूक माय ओन स्वीट टाईम. लगेच ओव्हरनाईट नाही. प्रत्येकाला एकदा रात्री 2-4 वेळा भुकं झोपायला लागतंच. पण ते भुकं झोपल्याशिवाय चांगलं अन्न काय हे कळत नाही. त्यामुळे सगळी तयारी ठेवायची, सगळे जायचं, काम करायला जायचं इमानदारीमध्ये. आणि कोणतंही काम इमानदारीने करायचं. झालं, संपला विषय. सर, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सक्सेस इन युअर पॉईंट ऑफ व्ह्यू? सक्सेस पैसे मिळालेत म्हणून सक्सेस आहे, नाव झालं म्हणून सक्सेस आहे? तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सक्सेस काय? रात्री सुंदर झोप लागते, हे सगळ्यात मोठं सक्सेस. याच्यात सगळं जातं. म्हणजेच तुम्ही याच्या आधी जो काही उल्लेख केला इमानदारी, आणि आपल्याला जर का आपण इमानदारीने गेलो, काही दुसरे कामं जे नको करायला पाहिजे अशी केलेलीच नसतील तर आपल्याला त्या गोष्टीचं टेन्शनही नाही. काय ना, की देव म्हणा किंवा असं जी पॉवर आहे ते असं मध्येच असं गाजर ठेवून जातं. आणि मुंबईसारख्या मेन मार्केटमध्ये असं काही मध्ये गाजर ठेवून जातं. तर ते गाजर जे आहे ते गाजर तुम्हाला डायव्हर्ट करतं. तर ते गाजर दिसल्या क्षणी त्याला म्हणत, थांब मी नंतर येऊन खातो, मला फक्त काम करून येऊ द्या, तर माझं काम तिकडचं जाईल. तर तसं ते गाजर तेवढं बाजूला खूप प्रत्येक ठिकाणी येतात, वेगवेगळ्या पद्धतीचे येतात. तर नक्की कुठे थांबून गाजर खायचं आहे तुम्ही ठरवायचं आणि कशाला प्रेफरन्स द्यायचा आहे ठरवायचं. यू सॉर्टेड इन एव्हरीथिंग. तुमचा येस, हा रिलेटेड टू टॉपिक आहे. तुमच्यासोबत असा कधी किस्सा घडला की त्याच्यावरून तुम्हाला असं वाटलं की माझ्या नावाचा, माझ्या फेमचा, माझ्या बॉडीचा, माझ्या फीचर्सचा समोर कोणीतरी फायदा घ्यायचा प्रयत्न करतोय इनडिरेक्टली? असं कधी लाईफमध्ये असा किस्सा? असं आजकाल सोशल मीडियामध्ये खूप होताना बघितलंय मी ते. येस. की फेक अकाउंट्स, त्यांच्या प्रेमा वाईट असं काही पण टाकत नाही, पण फॅन क्लब झाले. पण खूप जण फेक आहेत. ट्विटरला काहीतरी फेक अकाउंट आहे, इंस्टाग्रामला काहीतरी एक. पण माझ्यापेक्षा जास्त फोटो ती व्यक्ती आहे, तर ती मलाही माहीत नाही आहे, ती अपलोड करत असते. त्यामुळे मला पण प्रत्येक वेळा त्या अकाउंटवरून चांगले फोटो माझे स्वतःचे बघायला मिळतात. सो रिअल लाईफमध्ये असं कधी घडलं नाही, पण जे सोशल प्लॅटफॉर्मवर आता आहे तर आता ते सोशलमुळे खूप हे झालं. तर पूर्वी मजा वाटते त्यांना माझ्या नावाने गप्पा मारायला, असं कधी कधी वाटतं. पण ते मला इतक्या वेळ मला टाईप शक्य नाही की लॅपटॉपवर त्याची एडिट करत बसेन म्हणून चॅटिंग. उद्याचं झालं की गुड मॉर्निंग मेसेजेस मी आय एम सॉरी सगळे आमच्या मित्रांनो, तर मी 2-3 मित्रांना सांगितलं, ते म्हणाले तू रिप्लाय करायला पाहिजे अपेक्षित नाही, पण आम्ही आमचं आपलं देणार आहे. पण तुम्हाला एक रिमाइंडर कॉल असतो की हा म्हणजे कनेक्शन, गुड मॉर्निंग बॉय. हा, मी व्हर्बली म्हणतो की गुड मॉर्निंग सगळ्यांना जे पाठवतात ते. तुमच्यातला एक स्ट्रेंथ जी मला आतापर्यंत सगळ्यात जास्त आवडली, की तुम्ही ज्यावेळेस समोरच्याला भेटतात, बोलतात, तुमची जी स्माईल आहे, आय डोंट नो, पण मी ज्या वेळेस तुम्हाला भेटलेलो आहे त्या वेळेस तुम्ही एनर्जी पास ऑन करून देतात सर. हे तुमच्या त्या बोलण्यातनं, त्या हसण्यातनं, तर ही स्ट्रेंथ खरं तर आहे तुमची, आणि जी आतापर्यंत मला बघायला मिळाली, आणि इतरांच्याही वेगवेगळे अनुभव असेल. पण तुम्हाला कधी असं आहे की 24/7 माणूस पॉझिटिव्ह असू शकतो असं नाही आहे, मग तुम्ही स्वतःला त्या पद्धतीने कसं मेंटेन ठेवतात? पॉझिटिव्ह निगेटिव्ह सिच्युएशन असतं खरं सांगायचं तर. आपण
म्हणतो ना की आईला माहिती आहे आता हा डोंगर येणार आहे, आईला डोंगर चढायचा राव, त्यापेक्षा मच इझियर आहे असं कहतो की आता हा डोंगर तर चढायचा आहे, चलो लेट्स गेट प्रिपेअर्ड फॉर इट, चल स्माइल ॲट द व्हॉट यू से, काही जे काय येणार आहे तो प्रसंग घेण्यापेक्षा तो एक ॲडव्हेंचर म्हणून घेतला. प्रत्येक वेळेस ते पॉसिबल होत नाही, एव्हरी टाइम नाही होत. तर तेव्हा कित्येक वेळा आम्ही आमच्या कोशात असतो, त्यामुळे देन वी डोंट मीट अप विथ सोशली, म्हणून म्हणतात ना ॲक्टर्स फार सोशल नसतात, त्यांना आपल्या आपल्या लोकांबरोबरच मग काही वेळ थांबायला आवडतं, फॅमिली मेंबर्स. पार्ट ऑफ दॅट. फार गर्दी ऑडियन्स म्हणून आवडते, पण खूप गर्दीत राहणं आवडत नाही. मराठी हिंदी अशा काही भाषेमध्ये ओके बजेटरी म्हटलं तरी नाव वी रिच, आपण मिडल क्लासच्या वर गेलो फ्रँकली स्पीकिंग, कारण बजेट्स इफ यू सी तर ऑलमोस्ट एवढे बजेट्स मिळतात. एवढंच आहे की टेम्परमेंट हिंदीमध्ये अख्खा भारत हिंदुस्थान आला, भारताच्या बाहेरनं माणसं आले ज्यांना त्याच्यामध्ये ते वर्किंग होल थिंग. इथे आपली छोटी इंडस्ट्री, प्रेक्षक आपला आहे, पण तरी त्यातनं फाटत बाहेर कुठे ते वेगळ्या पद्धतीने डब करून इव्हन मराठी बरोबर नाही आणि ते रीच पण त्याचा वाढलेला आहे. सुरुवातीला मला असं वाटायचं ना की हिंदीमध्ये काम करताना कसं होतं ना, तंगड्यात नाही राहू, मराठीमध्ये तंगड्यात जरा थोडं आहे, किती म्हटलं तरी भाषा एकमेकांना नीट कळते ना. खूपच स्पेसिफिक म्हणजे कसं आहे ना की आपण म्हणतो ना, आपण पंक्तीत जेवतो मराठी शूटिंग, हिंदीमध्ये तुझ्या व्हॅनिटीमध्ये तुझं जेवण लागलेलं असतं. आणि ऍब्सोल्युटली मला ॲडव्हर्टायझिंगमध्ये तसं असतं, कारण की तुम्हाला आयसोलेशनमध्ये अशासाठी ठेवतं की तुम्ही फक्त आमच्या स्क्रिप्टवर काम करा आणि आमच्याकडनं काही कमी पडलं असं सांगू नका. ओके, तुम्ही तुमचं काम इमानदार. शेवटी हे सगळं का देतात आम्हाला ॲज अन ॲक्टर, मी बघताना बाहेरच्या लोकांना फ्लॅशी वाटतं. माझा खरं तर न्यू कमर्ससाठी, न्यू ॲक्टरसाठी जे आता प्रिपरेशनमध्ये आहेत किंवा त्यांच्या डोक्यात कुठेतरी ठिणगी पडलेली आहे की ते ॲक्टर म्हणून इंडस्ट्रीत काम करू इच्छित आहेत किंवा त्यांना कुठेतरी हेवा वाटतोय आणि जिद्द आहे, पण समोर काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स किंवा स्टॅबिलिटी मिळेल किंवा नाही मिळेल या डाऊट्समध्ये ते मे बी डिसिजन घेत आहेत किंवा ज्यांनी सुरुवात केली ते गिव्हअप करायच्या तयारीत आहेत. तर यांच्यासाठी तुमचा काय मेसेज तुम्ही कन्वे करता? एक यंग्स पहिलं शिक्षण पूर्ण करा असं म्हणेल, बॅकअप मिळतो काही ना, तर सायकोलॉजिकल एक बॅकअप असतो की इफ आय फॉल बॅक, काय एव्हरी वन इज नॉट मेंट टू, मला ती वाट सापडली, मी खणत गेलो, आय वॉज ॲट द राईट ट्रॅक. कधी कधी नाही होत, तर त्या बॅकअपसाठी तुमच्याकडे काहीतरी शिक्षण पाहिजे जिथे नेव्हर माइंड यू स्टार्ट अप विथ न्यू शिक्षण किंवा वेगळं हे करू शकता. यू कॅन कीप ऑन हिटिंग. काही गोष्ट तुम्ही हाऊस म्हणून करू शकता आणि प्रोफेशन म्हणून वेगळे करू शकता. आम्ही आमची हाऊस प्रोफेशनमध्ये कन्वर्ट केली. ती करताना काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, त्यामुळे स्टेबिलिटीज आहे तसं तुम्ही म्हणता त्यातला भाग असतो. तर अंडरस्टँड युअर सेल्फ आय मेंट फॉर इट, त्यासाठी तयार आहात का, नसाल तर योग्य वेळेशी बॅक इट आहात. ओके. आणि एका वेगळ्या डायव्हर्जनला सुरू करा म्हणता येईल. तुम्हाला तिकडे गेल्यानंतर कळतं की हा तुम्हाला नक्की काय आवडतं. आपल्या इथे एक प्रथा आहे आमच्या लहानपणापासून की प्रत्येक फील्डमध्ये आपण मेंढरासारखे मागे लागतो. एक गेला की सगळे सुरू वाटणार, आणि मग त्यांना वाटतं हे मेंढर घेऊन मला का नाही जाता येणार प्रॉपर डिरेक्शन. हां, तर आपण आहोत तर डिरेक्शन तुम्हालाच मिळते. आणि आजची जनरेशन इज व्हेरी कूल आहे. कूल म्हणजे इंटरनेट, दे आर व्हेरी ॲडव्हान्स, दे आर सॉर्टेड. कधी त्यामुळे माझा जो अनुभव आहे अबाउट की माझ्या वेळेस एक सॉफ्टवेअर वेगळं होतं, ज्याच्यामध्ये मी एक्सपर्ट होतो. ते सॉफ्टवेअर डेव्हलप होत गेलं. तुमचे असं सॉफ्टवेअर वेगळे आहे, ॲप्लिकेशन्स वेगळे आहेत, माझ्याचे असे वेगळे होते. तर मला जुन्या सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन, आता नवीन जे सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन आहे पण त्याचं लॉजिक एकच आहे. नवीन कळत नसेल पण जुन्या सॉफ्टवेअर थ्रू आय वर्क, ते नवीन सॉफ्टवेअर तुम्हाला इझिली कळतं. यूज दॅट, त्या पद्धतीने हार्डवर्क ऑफकोर्स दॅट्स द अंडरलाईन.
येस कसं हँडल आहे. सिच्युएशननुसार तुम्हाला टॅकल करून योग्य वेळी पुढे किंवा मागे जाता आलं पाहिजे. ॲब्सोल्युटली. आणि ती एका शिक्षणाने ती स्टेबिलिटी येते Yes. असं मला वाटतं. तुम्ही जे काय आहे बेस्ट ऑफ द तुम्ही करा, नंतर यू गेट इन टू इट. की एखादा मिळालं आणि चलो आता 10वी झाली माझं संपलं. लर्न. इट्स नॉट ओनली ॲक्टिंग ऑल द टाईम. नाही, न्यूकमर्सला ॲटलिस्ट एज्युकेशन बॅकअप जो आहे, ॲटलिस्ट ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट कम्प्लीट झाल्यानंतर सो मे बी ते ज्या फील्डमध्ये काम करू इच्छित आहेत त्याच्यात पुढे सक्सेस मिळो ना मिळो, पण त्यांच्याकडे एक एज्युकेशन बॅकअप बरोबर. आणि असल्यामुळे. काय आहे ना की फ्रँकली टीनेजपासून कित्येक वाटत असते की आता मला ॲक्टरच व्हायचं आहे. आयुष्यात छान असतं सगळं, मला ॲक्टर व्हायचं आहे. टीनेजपासून मग ते शिक्षणापर्यंत परत विचार बदलायला लागतात. 12वीला विचार की ॲक्टर थांब जरा, 12 वर्षी मुलं जरा अभ्यास करतात तर अभ्यास करू. आणि नंतर मग ग्रॅज्युएशन नंतर त्यांनी मग तुम्हाला खरंच मला ॲक्टर व्हायचं आहे, मला टेक्निशियन व्हायचं, काय व्हायचं ते सॉर्ट आउट होतं. तर एक सिम्पल गोष्ट आहे की आरशासमोर उभा राहा आणि आरशातल्या प्रतिमेला फसवू नका. खरं बोलतो. स्वतः डोळ्यात बघा, तुम्हाला कळतं करणारच काय. मग करणार म्हणल्यानंतर मग असं शिरा की यू डोंट चीट इट, त्याला फसवू नका. गुड, म्हणजे सुपर मॅसेज कन्वे केला सर. खरं समीर सर, थँक्यू सो मच. खरं तर तुम्ही शब्दाला मान देऊन तुम्ही वेळ दिली आणि रूबरू आपण करू शकलो. खूप दिवसांपासून खरं तर इच्छा होती माझी आणि आज ती पूर्ण झाली. तुम्हाला बिलीव्ह होणार नाही, आजचा 9:30चा कॉल टाईम होता. मी पहाटे 4 वाजेपासून उठून मी प्रिपरेशन आणि या सगळ्या गोष्टी कारण येस. आणि त्याच्या मागचं एक रिझन की आपण मी खरंच तुमचा एक वेगळा चाहता आहे, वन ऑफ द एक चाहता आहे. आणि तुम्हाला मी आतापर्यंत सिरियल्स, सिनेमे आणि 1-on-1 जे काय भेटलो त्याच्यामधनं ॲक्टर तर आहातच सर तुम्ही उत्तम, पण मला माणूस म्हणून खूप जवळचे लाभलेत तुम्ही. आणि त्याच्यामुळे चाहते किंवा प्रेक्षक नसेल आम्ही काही करू शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत प्रेक्षक आहेत, चाहते आहेत, तोपर्यंत आम्ही त्यांना नवीन देण्याचा प्रयत्न करतो. तीच नशा आहे खरं सांगायचं होतं. एक वाह मिळाले की आम्हाला 10 वाह पण तुमची क्वालिटी अगेन खूप वेगळी आहे की तुम्ही म्हणजे ॲक्टर आहात. तुमची जी पब्लिसिटी आजपर्यंत तुम्हाला मिळाली आणि या सगळ्या गोष्टी मे बी तुम्ही फ्रंट लाईनला दाखवून न देता तुम्ही माणूस म्हणून सुरुवातीला जे येतात ना त्याच्यामुळे लोकांना खूप जास्त लवकर कनेक्शन मिळतं. आता लकीली आम्ही खूप आपण कोणतं काम एकत्र आपण फिल्म क्रिकेटच्या इथे भेटणं, आपण 17-18 पासून जेव्हा जेव्हा बरोबर आहे. बेसिकली क्रिकेटच्या इथे मला आठवतं इंटरव्ह्यूज आणि मॅचेसला भेटणं व्हायचं. तर यावेळी सर एक चालू आहे पण मला जमत नाही आहे ते टुर्नामेंट खेळायला. एप्रिलमध्ये जरा कमिटमेंट्स आहेत आणि फॅमिली कमिटमेंट्स आहेत, त्यामुळे जरा हळणं होत नाही. वॅगॅबंड बॉय जरा रिस्पॉन्सिबल झाला असं म्हणता येईल. दिनेश, थँक्यू सो मच. PR स्टेशन या चॅनलवर येऊन मला परत क्रिकेट मॅचला गेलो असं मला वाटलं आणि थँक्यू सो मच. आणि फार मजा आली शेअर. स्पेशली मी रामदेव काय म्हणतोय शीतलमध्ये बसून हा इंटरव्ह्यू करायला थँक्यू सो मच. शीतलमध्ये तो अरेंज केलास. आमचे सगळे जुने अण्णा ज्यांनी प्रेमाने वर्षानुवर्ष मला डोसा खाऊ घातला, थँक्यू सो मच फॉर दॅम. आणि माझी सुंदर निवास लोणार बिल्डिंग. सर थँक्यू सो मच, थँक्स अलॉट. PR स्टेशन चॅनलचा हा इंटरव्ह्यू जर का तुम्हाला आवडला असेल, आमच्या ज्या काही गप्पा सरांनी दिलेले जे काही मेसेज होते ते आवडले असतील तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेल दाबा. थँक्यू सर, थँक्यू.